नमस्कार ताईंनो, प्रीत व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आई अन्नपूर्णेची अखंड कृपा माझ्यासोबत तुमच्यावरही राहो हीच तिच्या चरणी प्रार्थना. इथे मी माझ्या किचन ओट्याच्या भिंतीवर हळदी आणि कुंकू एकत्र भिजवून स्वस्तिक बनवून घेतलेला आहे. इथे मी माझ्याकडे असणाऱ्या लक्ष्मी दीपकाचीही पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर मी स्वस्तिक बनवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी पाट मांडणार आहे. पाटावर हिरव्या रंगाचं वस्त्र, त्यावर अक्षदा आणि असा लोटा ठेवून त्यावर एका छोटीत तांदूळ भरून घेतलेले आहेत. ताईंनो, आत्ताच शाकंभरी पौर्णिमा झाली. त्यानिमित्ताने मी देवी अन्नपूर्णेची पूजा कशी मांडली मी हे या व्लॉगमधून दाखवत आहे. सर्वप्रथम नेहमीप्रमाणे दिवा प्रज्वलित करून घेतला, का तर हा आपल्या पूजेचा साक्षीदार असतो. त्यानंतर इथे 2 खाऊची पानं ठेवून त्यावर अक्षदा ठेवल्या आणि गणेश स्वरूप सुपारीची स्थापना केली. त्यावर अनुक्रमे हळदी, कुंकू, अष्टगंध आणि पुष्प वाहून घेतलं. गणपती बाप्पाला वंदन केलं की हे गणपती बाप्पा, तुला प्रथम वंदन करून मी माझ्या पूजेची सुरुवात करत आहे, तर तूही उपस्थित राहून तुझे शुभ आशीर्वाद मला दे. इथे मी अन्नपूर्णा देवीला अभिषेक करत आहे. देवीचा हळदी कुंकू जलाभिषेक करून तिची स्थापना करून घेतली. देवीला वाटीत बसवताना खूप सारे तांदळाचे दाणे वाटीत भरून घेतले. त्यानंतर लक्ष्मी दीपक उदबत्तीच्या साह्याने उज्ज्वलित केले आणि तुम्ही बघू शकता जसे दीपक प्रज्वलित झाले तसे पूजेमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जीचा वास दिसत असेल. त्यानंतर मी देवीला माझ्या घरात जितके ड्रायफ्रूट्स आहेत तितक्या सर्व ड्रायफ्रूट्सचा नैवेद्य दाखवत आहे. आता काही लोक म्हणतात ती काय मूर्तीच आहे, ती काय प्रसाद खाईल का? पण ताईंनो, ही गोष्ट खरी आहे. आपण दिलेला प्रसाद देवी देवता सूक्ष्म स्वरूपात त्याचं ग्रहण करत असतात. त्यामुळे देवांना प्रसाद दाखवणे खूप गरजेचे असते. पैशासोबत आपल्या घरात अन्नपूर्णासुद्धा लाभदायी असली पाहिजे. तुमच्याकडे जे पैसे येणार आहेत त्यातून तुम्ही भरपूर वस्तू, धनधान्य खरेदी कराल, पण घरातील लोकांची पोटं भरण्यासाठी सगळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्या घरातील बाईचा हात हा अन्नपूर्णेचा असायला पाहिजे. नाहीतर आपण सगळ्यांनी लहानपणी राजा मिडासची गोष्ट ऐकलीच असेल. इथे मी देवीला गुलाब पुष्प अर्पण केलेलं आहे. इथे मी छोटे छोटे ग्लास धान्याने भरून देवीसमोर मांडून घेत आहे. पूजा मांडत असताना ओम अन्नपूर्णायै नमः याही मंत्राचा उच्चारण करून तुम्ही ही पूजा मांडू शकता. या व्यतिरिक्त या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः ह्याही मंत्राचं उच्चारण तुम्ही पूजा मांडत असताना करू शकता. अशा पद्धतीने धान्याला सुद्धा पुष्प अर्पण करून माझं झालेलं आहे. आपल्याकडे कोणतीही पूजा रांगोळीशिवाय अपूर्ण आहे, म्हणून मी इथे श्री अन्नपूर्णा प्रसन्न लिहून घेतलं.
त्यानंतर मी माझ्या गॅसचीही पूजा केलेली आहे. त्यानंतर मी कर्पूर आरती करून घेतलेली आहे. देवीच्या चरणी हीच प्रार्थना, माझ्या घरात धनधान्य नेहमीच भरून राहू दे. माझ्या घरात आलेल्या अतिथींचे योग्य तो पाहुणचार मला करता येऊ दे. इथे मी दूध उकळायला ठेवलेलं आहे आणि दूध उतू घालवलेलं आहे. असं म्हणतात, दूध उतू घालवणं खूप शुभ असतं. हे अन्नपूर्णे माते, माझ्या घरात शिजलेलं अन्न, त्याच्या सेवनाने माझ्या घरातील सर्वांना चांगलं आरोग्य लाभू दे. हीच तुझ्या चरणी प्रार्थना. ओम अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धार्थे भिक्षाम देही च पार्वती. मैत्रिणींनो, इथेच मी तुमची रजा घेते. परत भेटू नवीन व्लॉगसह. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा.